तलाठी या पदाचं प्रमोशन कसं होतं, तलाठी पासून तर तहसीलदार पर्यंतचा हा प्रवास तुमचा कसा असतो याच्याविषयी माहिती देणारा युट्यूबचा हा सर्वात महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे की जी सध्या युट्यूबला कुठंच नाही आहे। हा याच्यानंतर भरपूर कॉपी येतील, पण तरीही तुम्हाला एकदम डिटेल मध्ये विथ प्रूफ सर्व माहिती मी देणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आता याच्यामध्ये बघा, तलाठी भरतीची जी आहे तर ती जाहिरात आलेली आहे। जवळपास 1539 पदांची जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात 1700 प्लस होणार आहे मित्रांनो। जागा वाढ इथं होणार आहे हे लक्षात घ्या, म्हणून त्यांनी तुम्ही फॉर्म भरला पाहिजे। फॉर्म 5 ऑगस्ट 2026 पर्यंत जो आहे तर तो तुम्हाला इथं भरता येणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे 7 प्रश्न डिस्कस करणार आहोत की तलाठी या पदाचं प्रमोशन नेमकं कसं होतं, तलाठी मिळवण्यासाठी किमान किती वर्ष सेवा करावी लागते, तलाठी झाल्यानंतर पगार किती वाढतो, कारण की ते महत्वाचं आहे, पगारही वाढला पाहिजे। तलाठी च प्रमोशन नंतर नेमक्या कोणत्या पदावर आपल्याला नियुक्ती मिळते, आता प्रमोशन झालं तर बदली होते का हे महत्वाचं आहे। मग ही बदली फक्त आपल्या जिल्ह्यात होते का महाराष्ट्रात आपल्याला कुठेही बदली मिळते, आणि तलाठी पदावरून तर निवृत्तीपर्यंतचं प्रमोशनची आपल्याला एकूण किती संधी उपलब्ध होतात याच्याविषयी माहिती जी आहे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने सांगणार आहे। लक्षात घ्या, तलाठी भरती संदर्भात जी आहे तर ती महाराष्ट्रातील नंबर 1 बॅच ज्यांनी 2023 मध्ये सर्वाधिक तलाठी घडवले ते इग्नाइट अकॅडमी तुम्हाला यावेळी एमपीएससी पॅटर्नची दर्जेदार फॅकल्टी इथं उपलब्ध करून दिलेले। प्रत्येक विषयाला जर तुम्ही पाहिलं तर एकदम धुरंधर लोक तुमच्यासाठी इथं उपलब्ध करून दिलेत। याच्यामध्ये स्टेट बोर्डची बॅच फ्री मध्ये देणार आहोत, पीवायक्यू बॅच फ्री मध्ये जे आहे तर ते आपण तुमच्यासाठी देणार आहोत। सोबतच प्रिंट करू शकतील अशा नोट्स तुम्हाला मी जे तुम्हाला शेवटी या सर्व नोट्स मी तुम्हाला दाखवतो, आणि सोबत 5 ऑफलाईन टेस्ट जे महाराष्ट्रात तुम्हाला कोणीच शक्यतो ऑफर करणार नाही। 5 ऑफलाईन टेस्ट तुमच्या जिल्ह्यावर आयोग जशी परीक्षा घेतो त्याच पद्धतीचा पेपर आणि त्याच पद्धतीच्या त्याच डेस्कवर जाऊन पेपर तुम्हाला मिळणार आहे। सध्या 50% ऑफ चालू आहे, 2999 मध्ये पूर्ण बॅच मिळेल। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन आजच डाउनलोड करा। बघा, तलाठी या पदावर जर तुम्ही असाल तर त्या पदाचं नाव आता ग्राम महसूल अधिकारी असं म्हटलं जातं, तरी पण आपण थोडं तलाठी जाता करूया। या तलाठी या पदावर जर असाल तर याला S8 ची वेतन श्रेणी असते, आणि हे गट क चं पद आहे मित्रांनो। कोणतं पद आहे? ग्रुप सी चं पद आहे। याच्यामध्ये 25,500 हे तुमचं बेसिक पे असतं, आणि मी तुम्हाला नुकत्याच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की 40 ते 45,000 रुपयांपर्यंतचं इन हँड सॅलरी तुम्हाला मिळते। महाराष्ट्रात 15,747 एवढी पद तलाठीची जी आहेत तर ती मंजूर आहेत। आता तलाठी या पदाला लक्षात घ्या की महसूल विभागाची आपल्याला थोडी रचना इथं समजून घेणं गरजेचं आहे। महसूल विभागाचा जो महत्वाचा कर्मचारी असतो तो असतो तलाठी। या तलाठीच्या वरती एक अधिकारी असतो, त्याला रिपोर्टिंग करायला मंडळ अधिकारी, त्याच्यानंतर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, आणि हे उपविभागीय अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी, आणि अप्पर जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी यांना रिपोर्ट जे आहे तर ते करतात। हे संपूर्ण जिल्ह्यानुसार ही महसूल विभागाची जी आहे तर ती रचना असते, आणि त्याच पद्धतीने आपलं प्रमोशन भेटतं। जेव्हा तुम्ही तलाठी होणार, आता समजा 2026 मध्ये तुम्ही तलाठी होणारच आहेत, हा व्हिडिओ पाहताय म्हणजे तुमचा इंटरेस्ट आहे, तुम्हाला करायचंय आणि तुम्ही 100% होणार आहात। तर हे जे तलाठी जे होतील आता, तर सुरुवातीला 6 महिने तुम्हाला थोडीशी प्रशिक्षण दिलं जातं। आता खूप साऱ्या पोस्ट मध्ये प्रशिक्षणच्या काळात पेमेंट कमी भेटते, इथं तसं नाहीये। प्रशिक्षण मध्येच तुम्हाला फुल पेमेंट चालून जातं। 6 महिनेचा कालावधी असतो हा, किती? 6 महिन्याचा कालावधी असतो तुमचा प्रशिक्षणाचा। मग हे 6 महिने प्रशिक्षण झाले, आणि समजा आता तुम्ही 2027 मध्ये जॉईन झाले, इथून 2 वर्ष तुमचा जो पिरियड असतो त्याला म्हणतात प्रोबेशन पिरियड असतो। हा प्रोबेशन पिरियड मध्ये तुम्ही गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतात, सगळा पगार भेटतो, परंतु तुम्ही परमनंट नाही होत तोपर्यंत तुमचा प्रोबेशन पिरियड चालतो। प्रोबेशन पिरियड संपल्यावर तुम्हाला स्थायित्व प्रमाणपत्र म्हणजे परमनन्सी सर्टिफिकेट जे आहे तर ते दिलं जातं, म्हणजे तुम्ही आता शासनाचे खऱ्या अर्थाने कर्मचारी जे आहेत तर ते झालेले आहात, हे इथं लक्षात येतं। हा 2 वर्षाचा पिरियड झाला। आता हे 2 वर्ष झाल्यानंतर लक्षात घ्या, सुरुवातीचे जे 6 महिने असतात त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभवी जे काही तलाठी असतात किंवा मंडल अधिकारी असतात यांच्या मार्गदर्शनाखाली थोडं काम करावं लागतं। लगेच तलाठी झाला आणि लगेच गाव दिलं असं काय होणार आहे, तुम्हाला ते कळायला तर पाहिजे नेमका 7/12 कसा काढतात, ती प्रणाली कशी वापरतात, महत्वाची कागदपत्र कशी अद्ययावत ठेवायची, प्रशासकीय कामकाज कशा पद्धतीने करायचं, याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या 6 महिन्यात केलं जातं। जेव्हा तुम्ही हे 2 वर्ष कंप्लीट होतात तेव्हा सगळ्यात महत्वाची प्रोसेस म्हणजे विभागीय महसूल अर्हता परीक्षा ही पास करावी लागते। ओके, आता ही प्रोबेशन पिरियड झाल्यानंतर याच्या किमान 4 ते 5 संधी एखाद्या कर्मचाऱ्याला देता येतात, आणि ती वेळेत पास करणं इथं गरजेचे असतं। मग याच्यामध्ये तलाठीची कार्य आणि कर्तव्य असतात, आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966
जो आहे तर तो तुम्हाला इथं परीक्षेत इथं विचारला जातो. याच्यामध्ये लक्षात घ्या की जर तुम्ही परीक्षा पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास झाले तर तुम्हाला काय फायदा होतो माहितीये का, तुमची सेवा ज्येष्ठता यादीमध्ये तुम्ही वरती जातात. मी तुम्हाला थोडासा प्रूफ दाखवणार आहे सेवा ज्येष्ठता यादी कशी असते. त्या सेवा ज्येष्ठता यादीमध्ये तुम्ही थोडे वरती जातात जर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास झाले तर. आणि जर शेवटच्या संधीत पास झाले तर तुम्हाला थोडासा डिले होतो, आणि जर नाहीच पास झाले तर तलाठी म्हणूनच राहावं लागतं. नेहमी तलाठी म्हणूनच राहावं लागतं. काही पगार वगैरे जे आहे तर ते इथं वाढत नाही, हे लक्षात घ्या. आता तलाठीची एक सेवा ज्येष्ठता यादी तयार होते, त्याला म्हणतात सिनियरिटी लिस्ट. समजा फॉर एक्झाम्पल 1000 तलाठी आहेत आणि या 1000 तलाठीवरून पुढचे फक्त 100 लोकांचं प्रमोशन करायचंय. मग हे कसं ठरवायचं की 1000 पैकी कोणते 100 घ्यायचे, तर त्याच्यासाठी असते सिनियरिटी लिस्ट. मग ही लिस्ट तयार केली जाते 1 ते 1000 पर्यंतची. मग पहिले जे 100 असतात त्यांना उचलून लगेच त्यांचं प्रमोशन केलं जातं. बघा मी तुम्हाला एक सेवा ज्येष्ठता यादी दाखवतो. ही नाशिक जिल्ह्याची आमची सेवा ज्येष्ठता यादी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक महाराष्ट्र शासन. बघा 1/1/2026 रोजीची प्राप्त ग्राम महसूल अधिकारी संवर्गाची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याबाबत. बघा ही सेवा ज्येष्ठता यादी असते. आता या सेवा ज्येष्ठता यादीमध्ये एक लक्षात घ्या, तुम्ही जर इथं पाहिलं बघा त्या व्यक्तींची जन्मतारीख असते, कारण की ती पण महत्वाची असते. त्याच्यानंतर इथं बघा विभागीय परीक्षा दिल्याचा झाल्या उत्तीर्ण कधी झाले ते, विभागीय जी मी जी तुम्हाला परीक्षा सांगितली ती उत्तीर्ण झालेली आहेत का, महसूल अहर्ता परीक्षा उत्तीर्ण झालेली आहात का ते असतं. तुमची नियुक्ती कशी झालेली आहे, तुम्ही डायरेक्ट परीक्षा देऊन आलेत की तुम्ही पण खाली प्रमोशनने देऊन आलेले आहेत, उपविभाग कोणता, कॅटेगरी कोणती, तर अशा पद्धतीने ही सेवा ज्येष्ठता यादी जी आहे तर ती तुमची इथं असते. आता पहिलं जे काही प्रमोशन तुम्हाला मिळतं तर ते मिळतं मंडल अधिकारी, ज्याला म्हणतो आपण सर्कल ऑफिसर. सर्कल ऑफिसरवर जे आहे तर हे पण गट क मध्येच येतं. S12 ची वेतन श्रेणी 32,000 ते 1,16,000 एवढं वेतन श्रेणी असते. याची महाराष्ट्रात 2,625 पदं जी आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, जो काही मंडल अधिकारी असतो, सर्कल ऑफिसर असतो, त्या सर्कल ऑफिसरच्या अंतर्गत 4 ते 5 तलाठी असतात. मग तलाठीच्या अंतर्गत जेवढी काही गावं येतात तर ती पण तुमच्याकडे येतात. मग जेवढे काही तलाठी असतील या मंडल ऑफिसरला जे आहे तर ते रिपोर्ट करत असतात. जनरली तलाठी झाल्यापासून 10 वर्षानंतरच तुम्हाला मंडल ऑफिसरचं प्रमोशन मिळतं. परंतु जे काही कॅटेगरीमध्ये उमेदवार असतात, समजा SC असेल, ST असेल, यांना मात्र लवकर प्रमोशनची संधी मिळते. त्यांच्यासाठी 8 ते 10 वर्षामध्येच होऊन जातं. ओपनला थोडंसं 10 वर्षानंतर प्रमोशन मिळतं. आता सरकारमध्ये एक नवीन कन्सेप्ट आलेली मित्रांनो, त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का, की जरी तुमचं प्रमोशन नाही झालं तरी तुम्हाला त्या प्रमोशनसाठी मिळणारा पगार हा मिळून जातो. म्हणजे बघा मित्रांनो, ही अशा पद्धतीची माहिती मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. तुम्हालाही आवड असेल, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला एक चांगली कमेंट जी आहे तर ती लिहून पाठवा. बघा काय होतं, आता ही जी पुढची वेतन श्रेणी आहे ना S12 ची, समजा एखादा तलाठी असेल, त्या तलाठीला 10 वर्ष झाली आणि त्याच्याबरोबरच्या मित्रांना प्रमोशन मिळलं, याला नाही मिळलं, कारण की तेवढी जागा शिल्लक नाही नसतात वरच्या पदावर. आता सगळ्याच तलाठींना प्रमोशन मिळतं असं होत नाही, हे लक्षात घ्या. प्रत्येक तलाठीला प्रमोशन द्यायला गेलं तर कसं ते पॉसिबल होईल. तर या तलाठीला जरी प्रमोशन नाही मिळालं तरी त्याला S12 वेतन श्रेणी मिळते S8 वरून. त्याला आश्वासित रोजगार काहीतरी योजना असं काहीतरी नाव येतं याचं, पण त्याच्यामध्ये लक्षात घ्या S8 वरून त्याची S12 होऊन जाते. त्याची 10 वर्ष सर्व्हिस झाल्यावर त्याची S12 होऊन जाते. जरी त्याचं प्रमोशन मंडल अधिकारी नाही झालं तरी त्याला S12 म्हणजे मंडल अधिकारीला जेवढं पेमेंट मिळतं तेवढं त्या तलाठीला पेमेंट सुरू होऊन जातं. हे अशा पद्धतीचं राहतं मित्रांनो. आता पुढचं जे काही प्रमोशन मिळतं ना मित्रांनो, दुसऱ्या नंबरचं प्रमोशन ते असतं नायब तहसीलदार. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही खूप चांगल्या वेळी तलाठी होणार आहेत, कारण की आता नायब तहसीलदार होण्याची तुम्हाला चांगली संधी आहे. नायब तहसीलदार होण्याचे 2 पर्याय असतात. सर्कल ऑफिसर परीक्षेने होत नाही मित्रांनो. सर्कल ऑफिसर हे पद पूर्णतः प्रमोशनने भरलं जातं. जे नायब तहसीलदार पद आहे ना, ते राज्यसेवेमध्ये पद आहे. ते राज्यसेवेमधून पण भरलं जातं आणि प्रमोशनने पण भरलं जातं. त्याचे सेवा प्रवेश नियम पण बदललेले आहेत. जेव्हा तुम्ही सर्कल अधिकारी होतात तर तुम्ही 6 ते 8 वर्षांनी तुम्हाला जे आहे तर ते या नायब तहसीलदार या पदावर जे आहे तर ते प्रमोशन मिळतं. हा गॅजेटेड पोस्ट आहे मित्रांनो. ही ग्रुप बी ची पद आहे, म्हणजे हे गट ब आणि गॅजेटेड पोस्ट आहे. लक्षात घ्या, ही गॅजेटेड पोस्ट आहे. खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे गॅजेटेड पोस्ट तुम्हाला मिळणं नायब तहसीलदार सारखी. तर याच्यामध्ये पण बघा ही सिनियरिटी लिस्ट राहते. बघा मी तुम्हाला दाखवलं. बघा नायब तहसीलदार, बघा मंडल अधिकारी यांची सेवा ज्येष्ठता यादी. मग या मंडल अधिकारी मधून समजा यांना या 12 लोकांची यादी, मग याच्यापैकी त्यांना 6 लोकच घ्यायची असतील तर हे पहिले 6 लोक घेतील. पहिले हे 6 लोक जे आहेत तर तिथं डायरेक्टली त्यांना नायब तहसीलदार म्हणून जे आहेत तर ते हे देण्यात येईल. नायब तहसीलदार हे पद बघा S14 डायरेक्ट 38,600 ते 1,22,800 एवढं वेतन मिळतं.
पहिलं जे आपलं वेतन होतं ते S8 आहे, S8 वरून तुम्ही S12 गेले आणि S12 वरून तुम्ही आता S14 वर जे आहे तर ते गेलेले आहात. हे गट ब चं पद आहे, लक्षात घ्या. आता नायब तहसीलदार या पदाची महाराष्ट्रात 1264 पद आहेत. किती? फक्त 1264 पद जे आहेत तर ते इथं पाहायला मिळतात. आता नवीन नुकतंच 20 जुलै 2026 ला या तहसीलदार बघा इथं तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी यांची सेवा प्रवेश नियमाची नवीन नियम आलेले आहेत मित्रांनो. हे गॅजेटेड मध्ये नवीन आलेले आहेत. याच्यानुसार त्यांनी काय केलेले की नायब तहसीलदार या पदावर जे काही प्रमोशनने भरायचे तर 2 लोक प्रमोशनने भरू शकतात, सहाय्यक महसूल अधिकारी आणि एक मंडल अधिकारी. कोण? मी तुम्हाला काय सांगितलं आता, जो सर्कल ऑफिसर आहे आपला गट क चा, तर हे पद 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर बघा 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही पात्र ठरतात, पण लगेच 3 वर्ष झाल्यावर पट्टी भेटत नाही, त्याला वेळ लागतो. हे जे 3 वर्ष झालं तर त्यांनी आता खूप चांगली गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे, राज्यसेवेच्या पोरांना थोडी हानिकारक आहे की प्रमोशनचं प्रमाण इथं वाढवलेले. प्रमोशनचं प्रमाण हे 80 ठेवलेले आणि 20च नामनिर्देशनचं ठेवलेले. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे लक्षात घ्या, जर समजा 100 पद ही नायब तहसीलदारची असतील तर 80 पद ही प्रमोशनने भरणार ते. आणि कशाचं प्रमोशन घेणार? हे सर्कल ऑफिसर आणि सहाय्यक महसूल अधिकारी यांच्यापैकी प्रमोशनने घेणार. आणि 20% पद ही राज्यसेवा एक्झाम थ्रू भरणार. मग आधी राज्यसेवा एक्झामला जास्त पद येत होती, ती कमी येतील. पण तलाठी जर कोणी झालं असेल तर तलाठी वाल्याच्या अँगलने जर पाहिलं तर त्याच्यासाठी ही चांगली न्यूज आहे, हे लक्षात घ्या. राज्यसेवेच्या अँगलने पाहिलं तर त्याला ही बॅड न्यूज वाटेल, पण जे तलाठी म्हणून असाल तर तुमच्यासाठी हा जी आर थोडा आनंदाचा जी आर आपण इथं म्हणू शकतो. बघा नायब तहसीलदार झाला, परत नायब तहसीलदारची सेवा ज्येष्ठता यादी लागते. बघा ही सेवा ज्येष्ठता यादी तुम्ही पाहू शकता, 1/1/2026 ची सेवा ज्येष्ठता यादी. बघा याच्यात काय असतं, तुमचा महसुली विभाग कोणता, तुमचा मूळ जात प्रवर्ग कोणता, त्याच्यानंतर आयोगाने शिफारस केलेला कोणता प्रवर्ग होता. फॉर एक्झाम्पल तुमची सिलेक्शन ओपन मधून झालं परंतु तुम्ही ओबीसी मध्ये आहात तर इथं हे तुम्हाला पाहायला मिळतं. तुमची जन्मतारीख, तुम्ही नायब तहसीलदार संवर्गात कधी रुजू झालात, सरसेवा होती का पदोन्नती होती, म्हणजे काय की तुम्ही राज्यसेवा देऊन आले होता का तुमचं तलाठीवरून प्रमोशन झालं होतं, ते सगळं बघा. हे सर्व माहिती जी आहे तर ती अशा पद्धतीने असते, कारण की त्यांना नंतर प्रमोशन तहसीलदार या पदावर प्रमोशन करताना लागतं आणि त्याच्यानंतर शेवटचं प्रमोशन भेटतं ते म्हणजे तहसीलदार. काही लोक म्हणतात जिल्हाधिकारी वगैरे, मित्रांनो एवढं प्रमोशन होत नाही, म्हणजे उगाच ते काही सांगायचं म्हणून सांगण्यात काही अर्थ नाही. जिल्हाधिकारी पर्यंत एवढं काही सर्व्हिस पण राहत नाही आणि असे काही या विभागाला परीक्षा पण नाही आहे. बाकीच्या एक्झाम विभागाला कसं डिपार्टमेंटल एक्झाम, याला डिपार्टमेंटल एक्झाम नाही मित्रांनो. तू सांगतो पुढे तुम्हाला. तहसीलदार या पदावर डायरेक्ट केस 19 क्लास 1 ऑफिसर होतात. 55,100, 1,75,100, 640 पद आहेत महाराष्ट्रात तहसीलदार या पदाची. किती? 640 जे आहेत तर ती पद आपल्याला पाहायला मिळतात. आता जर एखादा उमेदवार वयाच्या अगदी 20 ते 22व्या वर्षी तलाठी म्हणून लागला तरच तो इथपर्यंत पोहोचतो. मग जे उमेदवार पार ते 38 वर्षाला लागतात, पार एज संपे 43 वर्षाला लागतात, ते पोहोचतच नाही इथपर्यंत, ते शक्यच होत नाही त्यांना तेवढं प्रमोशन घेणं. नवीन जे मी तुम्हाला आता तो गॅजेट दाखवला मित्रांनो तहसीलदार, त्याच्यामध्ये काय म्हटलेले, नायब तहसीलदार गट ब राजपत्रित या पदावर ज्याची 3 वर्ष सर्व्हिस झाली असेल तर तो पात्र ठरतो. याच्यामध्ये पण प्रमोशनचे 60% प्रमाण करून टाकलेले, म्हणजे प्रमोशनने जास्त मुलं इथं भरली जाणार आहेत. म्हणून तलाठीच्या दृष्टिकोनातून पाहणार तर हा जी आर तुम्हाला भारी वाटेल. आता बदली महत्वाची. आता प्रमोशन झालं, सगळं झालं. प्रमोशन मध्ये पण लक्षात घ्या, S8 होतं, S12 झालं, S14 झालं आणि S19 झालं. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या मित्रांनो, सुरुवातीला तुमची 10 वर्ष झाली, जरी तुम्हाला प्रमोशन नाही मिळलं तरी S12 ची वेतन श्रेणी मिळते. पुन्हा 10 वर्ष झाले, प्रमोशन नाही मिळलं, S14 भेटून जातं तुम्हाला. आलं लक्षात तुम्हाला? म्हणजे जरी तुम्हाला प्रमोशन नाही भेटलं, पुढे ते पद नाही भेटलं, तरी पण त्याची वेतन श्रेणी, त्याचा पगार तुम्हाला शासन देतं. आता बदली महत्वाची. तलाठीवरून सगळ्यात आधी तुम्ही सर्कल ऑफिसर झाला तर कुठे बदली होते लक्षात घ्या. तलाठी आणि सर्कल ऑफिसर ही जी पद आहेत यांचं नियुक्ती प्राधिकरण जिल्हास्तरीय, यांचे जे बॉस असतात ते असतात कलेक्टर, म्हणून त्यांची त्याच जिल्ह्यात बदली होते, त्याच जिल्ह्यात बदली होते. तुम्ही सर्कल ऑफिसर झालात तर म्हणजे दूर जायची गरज नाही. आता सर्कल ऑफिसर वरून तुम्ही झाले नायब तहसीलदार, तर नायब तहसीलदारला काय असतं मित्रांनो, नायब तहसीलदारचे बॉस असतात डिव्हिजनल कमिशनर, विभागीय आयुक्त असतात. मग तुमची विभागीय, फॉर एक्झाम्पल नाशिकमध्ये असाल, बघा नाशिक महसूल विभागात बघा धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर हे असे जे काही आहेत तर हे सगळे येतात. मग तुमची बदली कुठे होऊ शकते. तुम्ही समजा नाशिक जिल्ह्याचे तलाठी असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये एखाद्या गावाचे असाल, तर जर तुम्ही नायब तहसीलदार जेव्हा होतात तर त्यावेळी तुम्हाला नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार इथं प्रमोशन जे आहे तर ते मिळतं. आता नायब तहसीलदार वरून जेव्हा तलाठी तहसीलदार बनतात तर तुम्हाला राज्यस्तरीय कुठेही ते पाठवतात, राज्य लेवलला कुठेही तुमची बदली जी आहे तर ते करून टाकतात. हे अशा पद्धतीचं बदलीचं स्वरूप असतं, हे तुम्ही तर समजून घ्या.
डिपार्टमेंटल एक्झाम नसते याला. म्हणजे कसं असतं, 4-5 वर्ष झाले एखादा पेपर द्यायचा आणि वरती जायचा. मी तुम्हाला ज्या सांगितले त्या महसुली परीक्षा आहेत मित्रांनो, त्या डिपार्टमेंटलच्या परीक्षा असतात, त्यांच्याद्वारे फक्त सेवा ज्येष्ठता यादी वगैरे ठरते. तुम्ही डायरेक्ट त्या पदावर जे आहेत तर ते जाऊ शकत नाही. जसं डिपार्टमेंटल PSI ची परीक्षा असते पहा, तशी याला कुठली डिपार्टमेंटल तहसीलदार वगैरेची परीक्षा सध्या तरी नाही आहे. नवीन सेवा प्रवेश नियमामध्ये पण नाही आहे. ओके. आता पदोन्नती होण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या असतात. एक विभागीय परीक्षा, या पात्रता परीक्षा असतात, या पास कराव्या लागतात. पुढे तुमचा एक अहवाल असतो. सर्व्हिस रेकॉर्ड चांगलं पाहिजे. असं नाही की तुम्ही पहिल्याच दिवशी तलाठीला पैसे घेताना सापडून गेले 500 रुपये 50 रुपये. म्हणजे असे दागदार तलाठी असतात ना सापडलेले, त्यांचं प्रमोशन नाही होत लवकर मित्रांनो. कारण की सर्व्हिस बुकला लागले एकदा तर तुमचा प्रमोशनला प्रॉब्लेम येतो. आणि सेवा ज्येष्ठता यादी शासनाच्या रोस्टर सिस्टीम मध्ये बसले पाहिजे. SC ST ना थोडं लवकर भेटून जातं. ओपन कॅटेगरीच्या लोकांना प्रमोशनला जागा थोड्या ज्या आहेत तर त्या कमी इथं बघायला मिळतात मित्रांनो. तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांगतो. सुरुवात आधी तुम्ही तलाठी राहतात S8 वर, S8 वरून जातात S12 वर, हे गट कचच पद आहे. त्याच्यावरून डायरेक्ट गॅजेटेड ऑफिसर बनतात S14 आणि त्याच्यावरून बनतात तुम्ही S19, हे तहसीलदार पर्यंत तुम्ही जाऊ शकतात. याच्यासाठी काय की कमी वयात पास होणं, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुम्ही जे आहेत तर ते पास झालं पाहिजे. आणि तुमचा हा पहिलाच अटेम्प्ट व्यवस्थित पद्धतीने पास होण्यासाठी इग्नाइट अकॅडमी जे आहे मित्रांनो तुमच्यासाठी काम करत असते. वाटल्यास मी तुम्हाला जर आपल्या नोट्स दाखवले ना, म्हणजे आपल्या क्लास नोट्स तुम्हाला या बॅच मध्ये डायरेक्टली मिळणार आहेत. तुम्हाला ही जी बॅच असणार आहे या बॅच मध्ये तुम्ही जर पाहिलं बघा, या अशा पद्धतीच्या एकदम छान पद्धतीच्या नोट्स ज्याच्या तुम्ही प्रिंट काढू शकतात त्या या बॅच मध्ये मिळणार आहे. महाराष्ट्रात तुम्हाला असे कुठल्याच पद्धतीचं एवढं डेडिकेटेड नोट्स जे आहेत तर ते मिळणार नाही, कुठंच मिळणार नाही. तर या सगळ्या नोट्स मिळणार आहेत. सोबत मित्रांनो 5 ऑफलाईन टेस्ट, म्हणजे ही खूप मोठी अचिव्हमेंट असते. 5 ऑफलाईन टेस्ट करण्यासाठी खूप मोठी यंत्रणा. प्रत्येक विषयासाठी सेपरेट शिक्षक आहे. म्हणजे एकच विषय एकच मास्तर सगळं शिकवतोय तसं नाही. एकच, प्रत्येकाला वेगवेगळे फॅकल्टी जो तो प्रत्येकाचं PYQ अनालिसिस करून तुम्हाला शिकवतो. स्टेट बोर्डची वाचण्याची तुम्हाला गरज पडत नाही. स्टेट बोर्डची बॅच आहे. हे सर्व काही फक्त 2999 मध्ये सध्या ऑफरही चालू आहे. तर तुम्ही जॉईन करून घ्या आणि तुमचं तलाठी होण्याचं स्वप्न तुम्ही जे आहे तर ते पूर्ण करू शकतात. काही प्रॉब्लेम असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.